देशामध्ये इतर राज्यामध्ये 3 ते 4-5 हजारापर्यंत दिव्यांगांना मानधन आहे, पण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. शाहू महात्मा फुले आणि तुकारामाचा महाराष्ट्र म्हणतोय. ज्यांनी रंजल्या गांजल्या तो देव पाहिला, तोच महाराष्ट्र आता त्या सगळ्या अभंग त्याच्यातलं विसरतं की काय असं चित्र आहे. अखेर दिव्यांगासाठी आंदोलन का करावं लागतं हाच मुळात प्रश्न आहे. संवेदना नसणारे लोक जेव्हा सत्तेत जातं तेव्हा संवादही तुटतं आणि संवेदना संपून जातं. असो, त्या मानानं आम्ही त्यांना शाबासकी देऊ, त्यांना धन्यवाद पण देऊ सरकारला, खास करून देवेंद्रजींचं. एकनाथ शिंदेंनी मंत्रालय उभं केलं, यांनी मानधन वाढवलं, पण आमचा लढा काही थांबलेला नाही आहे. कर्जमाफीसोबत मेंढपाळांचे दिव्यांगांच्या अंत्योदयाची व्यवस्था असेल, जसं आता 7 महिने झाले त्यांना पगार बंद आहे. कलेक्टरचा राहिला असता तर तुम्ही टी व्हीवाल्यांना एक ब्रेकिंग दाखवली असते. और महाराष्ट्रातल्या किमान 15 लाख दिव्यांगांना 7 महिन्यापासून पगार नाही. किमान 20 लाख मजुरांना 8 महिन्यापासून त्यांची मजुरी भेटली नाही. पण ते त्या टी व्हीवर ब्रेकिंग होत नाही आणि विधानसभेत तो मुद्दा पण येत नाही. हे या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. या सगळ्या याच्यामध्ये भाजी बेकार गेली म्हणून मारलं ते 4 डाव दाखवतं, पण बगर पेन्शननं मरावं लागतं ते दाखवलं जात नाही, याचं दुःख आहे. असो, हे सगळ्या विचित्र अवस्थेमध्येच आम्हाला चित्र उभं करायचं आहे आणि ते सक्षम दिव्यांगाचं चित्र उभं राहू. 24 तारखेला आमचं चक्काजाम महाराष्ट्रभर आहे. जिथपर्यंत आमच्या राहिलेल्या मुद्द्याबाबत कर्जमाफीबाबत सरकार स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत ही लढाई कायम राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.